राज्यात साखरेचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता जी आहे ती आता त्रस्त झाली. मात्र सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून जे आहे ते सभासदांना साखर जे आहे ते या ठिकाणी देण्यात येत आहे आणि यामुळे जे आहे ते सभासदांनी जे आहे ते कारखान्याच्या मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच पाहिलं गेलं तर पहाटेपासून जे आहे ते या सभासदांनी साखर घेण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसते. एकंदरीतच राज्यात साखरेचे दर वाढलेत आणि यामुळे सर्वसामान्य जनता जे आहे ते हे त्रस्त झालेले आहे. मात्र सिद्धेश्वर कारखान्याच्या माध्यमातून जे आहे ते एका सभासदाला 50 किलो साखर जे आहे ते देण्यात येत असल्याचं जे आहे ते आपल्याला माहिती मिळालेली आहे. काय सांगाल, तुम्ही साखरेसाठी थांबलात, कधीपासून थांबलात आणि किती किलो साखर तुम्हाला देण्यात येणार? आता एका शेअरला 50 किलो देणार आहेत, 25 किलो दिवाळीला दिलं. तर आता साखरेचा रेट वाढल्यामुळे आता सगळं गर्दी व्हायला. पहाटेपासूनच जे आहे ते सभासदांची गर्दी आहे. तर तुम्ही साखर घेण्यासाठी थांबलात, कधीपासून थांबलात आणि किती साखर जे आहे ते तुम्हाला देण्यात येणार? आम्हाला 10 किलो साखर मिळायला पाहिजे. सप्टेंबर एंड हे आता ऑगस्ट एंड पर्यंत मुदत आहे. त्या मुदतीच्या आत घेण्यासाठी आता लोकांची गर्दी खूप झालेली आहे. त्यामुळे गर्दीला पाळीला उभारूनच असा साखर घेतलं पाहिजे. परत गोंधळ पण फार आहे. आज मिळतंय का नाही ते पण भरोसा नाही साखर. साखर घेण्यासाठी तुम्ही थांबलाय, कधीपासून थांबलाय, काय सांगा? मी सकाळी 8ला आलो. मी पलीकडच्या रांगेत होतो, पण परत आमचा भाग वेगळा असल्यामुळे ह्या रांगेला परत आहेत त्या गर्दी जास्त गर्दीमुळे पाठीमागे उभं राहायला लागलं. सकाळी 8ला आलो. आता 2 वाजता त्यांची जेवण सुट्टी होते, तेव्हा बंद करतात. परत संध्याकाळी 3 वाजेपासून चालू होते. तर तोपर्यंत भेटते की नाही भेटते काय सांगता येत नाही. आता तर सध्याला थांबलो रांगेत, खूप गर्दी आहे. साखर घेण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ते सभासदांनी या ठिकाणी केली आणि त्यामुळे थोडासा गोंधळ देखील जो आहे तो या ठिकाणी निर्माण जे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. वसीम आता, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.